नमस्कार. अच्छा, एक विचार करा. जे सैनिक आपल्या सगळ्यांचं रक्षण करतात त्यांना आपल्यासारखेच फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत हक्क मिळतात का? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे नाही का? आणि याचं उत्तर आपल्याला माहीत असलंच पाहिजे. चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आपल्याला माहिती आहे, भारतीय संविधानाने आपल्याला खूप सारे हक्क दिलेत. बोलायचं स्वातंत्र्य, एकत्र येण्याचं स्वातंत्र्य, पण हाच नियम आपल्या सैनिकांनाही लागू होतो का? म्हणजे जे देशाच्या सीमेवर उभे आहेत त्यांचे हक्क आणि आपले हक्क सारखेच आहेत की त्यांच्या हक्कांवर काही बंधनं आहेत? जरा विचार करून बघा, जर सैनिकांनी मिळून स्वतःची युनियन बनवली किंवा समजा ते त्यांच्या मागण्यांसाठी संपावर गेले तर काय होईल? म्हणजे त्यांना असा अधिकार आहे का? किंवा असं समजा की एका सैनिकाला त्याच्या ऑफिसरचा एखादा आदेश पटला नाही, त्याला तो चुकीचा वाटला, मग तो त्याबद्दल सोशल मीडियावर लिहू शकतो का? किंवा मीडियासमोर येऊन बोलू शकतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला एकाच ठिकाणी मिळतात, आणि ते म्हणजे आपलं भारतीय संविधान. चला तर मग सुरुवात करूया याच मूळ प्रश्नापासून की सैनिकांना हक्क आहेत का, आणि जर असतील तर ते नेमके कसे आहेत? आता हा विषय थोडासा गुंतागुंतीचा आहे. तो एकदम सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण एक गोष्ट पाहूया. एका काल्पनिक जवानाची गोष्ट. त्याचं नाव आहे अर्जुन सिंग. तर हे आहेत अर्जुन सिंग, BSFचे जवान. देशाच्या सीमेवर अगदी कठीण परिस्थितीत आपलं कर्तव्य बजावत आहेत. आता होतं काय की एके दिवशी त्यांच्या वरिष्ठांनी त्यांना एक असा आदेश दिला जो अर्जुनला अजिबात पटला नाही. त्याला तो नैतिकदृष्ट्या चुकीचा वाटला आणि त्याच्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं. त्याच्या मनात पहिला विचार काय आला? अरे, पण मी भारताचा नागरिक आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे, मी या चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उठवणारच. पण तेव्हाच त्याचे अधिकारी त्याला समजावून सांगतात, अर्जुन, तू जे म्हणतोयस ते बरोबर आहे, पण जेव्हा आपण हा गणवेश घालतो तेव्हा देशाची सुरक्षा आणि शिस्त सगळ्यात आधी येते, आणि त्यासाठी सैनिकांसाठी काही नियम वेगळे असतात. आणि हे वेगळे नियम म्हणजे नेमकं काय? याचंच उत्तर आहे आपल्या संविधानाच्या अनुच्छेद 33 मध्ये. चला बघूया हे कलम नेमकं काय सांगतं. तर एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हे कलम आपल्या संसदेला म्हणजे पार्लमेंटला एक खास पॉवर देतं. या पॉवरनुसार आपली संसद देशाची सुरक्षा दलं म्हणजे आर्म्ड फोर्सेस, पॅरामिलिटरी फोर्सेस यांच्यामध्ये शिस्त कायम राहावी यासाठी त्यांच्या काही मूलभूत हक्कांवर बंधनं आणणारा कायदा बनवू शकते. अच्छा, मग हे नियम कोणाकोणाला लागू होतात? तर बघा, यात फक्त आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच नाही तर BSF, CRPF सारखे निमलष्करी दल, आपली पोलीस दलं आणि ज्या गुप्तचर यंत्रणा आहेत त्या सगळ्यांचा समावेश होतो. ओके, मग प्रश्न येतो की कुठल्या हक्कांवर बंधनं घालता येतात? तर प्रामुख्यानं युनियन किंवा संघटना बनवण्याचा हक्क, कोणत्याही राजकीय कार्यक्रमात भाग घेण्याचा हक्क, मीडियासमोर जाऊन काही बोलण्याचा हक्क, किंवा आपल्या कामाबद्दल, ड्युटीबद्दल सगळ्यांसमोर काही टीका टिप्पणी करण्याचा हक्क, या सगळ्यांवर बंधनं येऊ शकतात. पण एक मिनिट, असा प्रश्न पडू शकतो की ही बंधनं घालायची गरजच काय आहे? तर यामागे दोन खूप महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं आहे शिस्त आणि दुसरं अर्थातच राष्ट्रीय सुरक्षा. फक्त इमॅजिन करा, बॉर्डरवर टेन्शनचं वातावरण आहे आणि आपले सैनिक अचानक संपावर गेले. काय होईल? आपला शत्रू तर अशाच संधीची वाट बघत असेल, नाही का? देशाची सुरक्षा एका क्षणात धोक्यात येऊ शकते, आणि म्हणूनच या सुरक्षा दलांमध्ये इतकी कडक शिस्त असणं खूप गरजेचं असतं. हे बघा, एक सामान्य नागरिक म्हणून सरकारवर टीका करण्याचा किंवा आपली संघटना बनवण्याचा आपल्याला पूर्ण अधिकार आहे. पण एका सैनिकासाठी जेव्हा तो युनिफॉर्ममध्ये असतो, कर्तव्यावर असतो, तेव्हा त्याच्यासाठी देशाची सुरक्षा आणि आतली शिस्त याला सर्वाधिक महत्त्व असतं, आणि म्हणूनच त्याच्या काही हक्कांवर बंधनं घातली जातात. आणि हे फक्त सरकारच नाही म्हणत, तर आपल्या सुप्रीम कोर्टानं सुद्धा एका केसमध्ये हे अगदी स्पष्ट केलंय. कोर्टाने म्हटले की सुरक्षा दलांमध्ये शिस्त टिकवून ठेवण्यासाठी मूलभूत हक्कांवर वाजवी निर्बंध म्हणजे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स लावणं हे पूर्णपणे घटनात्मक आहे. आता यातल्या 3 गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 1, हे कायदे बनवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे, राज्यांना नाही. नंबर 2, या कायद्यांना तुम्ही फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन होतंय म्हणून कोर्टात चॅलेंज करू शकत नाही. आणि नंबर 3, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, हे निर्बंध फक्त त्यांच्या ड्युटीपुरते मर्यादित असतात. त्यांच्या पर्सनल लाईफमध्ये त्यांचे सगळे हक्क अबाधित राहतात. ओके, तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय काढायचा, याचं सार काय आहे? चला तेच आता थोडक्यात बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे तो हा की अनुच्छेद 33 सैनिकांचे हक्क पूर्णपणे काढून घेत नाही, बिलकुल नाही.
ते फक्त त्या हक्कांमध्ये देशाच्या सुरक्षेसाठी आणि शिस्तीसाठी आवश्यक तेवढे बदल करतं. हा एक खूप महत्त्वाचा फरक आहे. हे समजायला एक सोपं उदाहरण घेऊया. विचार करा, एक डॉक्टर जेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जातो तेव्हा त्याला कितीतरी खास नियम पाळावे लागतात जे आपल्याला बाहेरच्या जगात लागू होत नाहीत, बरोबर? अगदी तसंच एका सैनिकाला देशाचं रक्षण करण्यासाठी काही विशेष नियम पाळावेच लागतात. तर मग शेवटी हाच प्रश्न राहतो की अनुच्छेद 33 हे आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी एक आवश्यक कवच आहे की आपल्याच रक्षकांनी देशासाठी केलेला एक खूप मोठा त्याग? यावर विचार नक्कीच करायला हवा.